आपल्याला ज्याप्रमाणे नवीन व्यक्तींशी ओळख झाल्यावर बरं वाटतं, आनंद होतो, अगदी त्याचप्रमाणे झाडांना सुद्धा मोकळ्या हवेची, शुद्ध वातावरणाची, छान अशा भुसभुशीत मातीची गरज असते. नमस्कार, मी अश्विनी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझं दुपारपासून संध्याकाळपर्यंतचं रुटीन शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता फेब्रुवारी महिना लागलेला आहे. थोडंफार ऊन पडते आणि त्यासोबतच प्रत्येकालाच थंड पेय घेण्याची आवश्यकता वाटते. तर त्यासोबत बाजारात गेल्यानंतरसुद्धा जे काही उन्हाळ्याचे फळं वगैरे आहेत तर ते आत्ता यायला लागतात. आणि ते बघितल्यानंतर मुलांना तर मोह आवरत नाही. त्यामुळे सुरुवातीचे जे फळं येतात त्यांनी सर्दी खोकला तर होतोच, पण मुलांना कितीही सांगितलं तरी त्यांना ते खायचं असतं. तर यावेळेस मी बाजारात माझ्या मुलाला घेऊन गेले होते. त्यामुळे त्याला द्राक्ष आणि अननस दिसले, तर त्याच्यासाठी म्हणून ते घ्यायलाच लागले. आणि घेऊन नुसते चालत नाही, तर त्याला त्याचा ज्यूसच करावा लागतो. साधा स्लाईस वगैरे किंवा मसाला टाकून खायचं म्हटलं की त्यांना ते आवडत नाही. असाच ज्यूस करावा लागतो. म्हणून मग मी ज्यूस करायला घेतला. तर त्याच्यामध्ये मी बर्फ घातला नाही, कारण आता नुकतंच ऊन पडतंय आणि अगदी सुरुवातीला जर आपण जास्त थंड पेय घेतलं तर मग सर्दी खोकला हा होतोच. त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये बर्फ घालणार नव्हते. मी फक्त मी फक्त अननसाचे बारीक तुकडे करून त्याच्यामध्ये घातले आणि त्यासोबत साखर आणि दुधावरची छान अशी जाडसर साय मी त्याच्यावरती घातली. तर याऐवजी फ्रेश मिल्क त्याच्यामध्ये घालायचं असतं. पण आता नुकतंच ऊन पडायला लागलं आहे, त्यामुळे मी सध्या तरी आणलेली नाही क्रीम वगैरे. त्यामुळे मग दुधावरची सायच मी त्याच्यामध्ये घातली आणि भरपूर असं दूध घातलं आणि त्यानंतर मग ते छान असं मिक्सरला बारीक करून घेतलं आणि त्यासोबत वेलचीसुद्धा घातली, जेणेकरून त्याला छान अशी टेस्ट येते. तर आता हे सगळं साहित्य मी एका ज्युसरमध्ये काढलं आणि त्यानंतर मिक्सरला छानपैकी बारीक करून घेतलं. आणि त्यानंतर एक मोठी चाळणी आहे त्याने ते गाळून घेतलं आणि त्यानंतर परत एकदा मिक्सरला फिरवून घेतलं, जेणेकरून ते छान असं स्मूदी होतं. तर न घालता मी हा ज्यूस जो आहे तो तयार केला आणि त्यानंतर मुलाला दिला. तर त्याला तो खूप आवडला. त्यानंतर मग बऱ्याच दिवसांपासून तुळस जी आहे तर ती वाळलेली होती. तर आता तुळशीचं हे छोटंसं रोप मी लावलेलं होतं. हे एका दुसऱ्या कुंडीमध्ये आलेलं होतं. तर ते मी कुंडीमधून काढून या तुळशी वृंदावनामध्ये लावलेलं होतं. तर आमच्याकडे देवीचा तांबूल आलेला होता. तर तो मुलांना झाडाला टाकायला सांगितला, कारण तो देवाचा होता आणि तो दुसऱ्या कुठे फेकण्यापेक्षा मी असं काही देवांचं वस्तू असल्या किंवा मातीमध्ये टाकणाऱ्या गोष्टी असल्या तर त्या मी झाडांच्याच बाजूला टाकते, जेणेकरून मग कोणाच्या पायाखाली वगैरे येत नाही. तर त्यामुळे मग मी मुलांना तो झाडाला टाकायला सांगितला, तर त्यांनी तो तुळशीला टाकला. त्यामुळे तुळशीचा जो सगळा आजूबाजूचा भाग आहे तो खराब झाला आणि त्यामुळे तुळशीची सगळी पानं जी आहे ती खराब झाली. आता जवळपास तुळशीचं जे रोप आहे तर ते अगदी 5 ते 6 इंचाचं होतं, कारण ते नवीनच नुकतंच मी लावलेलं होतं आणि त्यामुळे त्याला तांबूल टाकल्यामुळे त्याच्या मुळासुद्धा खराब झाल्या आणि पानं तर सगळी गळून पडाली. जवळपास तुळशीला मोजकेच पानं होती आणि तीसुद्धा गळून गेली. तर 7-8 दिवस झालेत ही तुळस मला काढून घ्यायची होती, कारण तसंही तुळस ठेवून काहीच फायदा नव्हता, कारण ती भरपूर खराब झालेली होती. त्यानंतर मग मी तुळशी वृंदावन जे आहे ती खाली काढून घेतलं आणि त्यातली सगळी माती मला काढायची होती. पण माती एवढी घट्ट बसलेली होती की ती ओली असल्यामुळे सगळी माती निघाली नाही. आता आपण एखाद्या झाडाला जर काढायचं असलं मुळापासून, तर त्या झाडाला जवळपास 4 ते 5 दिवस पाणी घालत नाही. तर मी तुळशीला पाणी घातलेलं होतं, कारण रोज सवय आहे तुळशीला सकाळी पाणी घालायची, त्यामुळे ती ओली होती आणि सगळ्या आजूबाजूची जी माती आहे तीसुद्धा ओली होती. त्यामुळे माती काही निघत नव्हती. म्हणून मग मी वरवर जेवढी माती निघाली तेवढी सगळी काढून घेतली आणि त्याच्यामध्ये थोडे दगडसुद्धा होते. तर काय होतं, झाडांच्या मुळांना दगड लागल्यानंतरसुद्धा त्याचे मुळा ज्या आहेत तर त्या व्यवस्थित त्यांची वाढ होत नाही किंवा झाडंसुद्धा व्यवस्थित वाढत नाही. तर त्यामुळे मग मी अर्ध्यापैकी बरीच माती जी आहे ती सगळी काढून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये जेवढे बारीक बारीक छोटे छोटे दगड होते ते सुद्धा काढून घेतले आणि त्यानंतर दुसरं एक तुळशीचं रोप मी आणलेलं होतं.
ते मी त्याच्यामध्ये लावायला घेतलं. कारण काय होतं, सगळी झाडं असतात आणि फक्त तुळस नसली तर खूप काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. कारण रोज संध्याकाळी आपल्याला सवय असते, तुळशीला आपण सकाळी सकाळी पाणी घालतो आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा तर आपण लावतोच. त्यामुळे आपली रोजची सवय असते आणि तुळस नसली म्हटल्यावर आपल्याला खूप वेगळं वाटतं. त्यामुळे 7-8 दिवस झाले तुळस नव्हती, तर मला हे करमत नव्हतं. त्यामुळे मग हे कुठून तरी मी रोप शोधून आणलं आणि माझ्या एका मैत्रिणीने मला हे रोप दिलं. तर मग ते मी दुसऱ्या एका कुंडीमध्ये ठेवलेलं होतं. कारण या तुळशी वृंदावनामधली सगळी माती मला काढायची होती आणि त्यानंतर याच्यामध्ये रोप लावायचं होतं. तर सगळी माती काढून घेतली. त्यानंतर जे रोप मी बाजूला माती लावून ठेवून दिलं होतं, तर ते मी या वृंदावनामध्ये लावून घेतलं आणि त्यानंतर घरामध्ये सुद्धा थोडेफार मंजिऱ्या होत्या, तर त्या वाळलेल्या होत्या. त्यामुळे त्याच्या जेवढ्या सगळ्या बिया निघाल्या, तर त्या सगळ्या बी मी या तुळशी वृंदावनामध्ये टाकून घेतल्या. कारण आता तुळशीची खरंच खूप गरज होती आणि तुळसच नव्हती. त्यामुळे सगळ्या मंजिऱ्या वाळलेल्या होत्या, तर त्या तुळशीमध्ये टाकून घेतल्या. आता जेवढे रोपं येतील तेवढे प्रत्येक कुंडीमध्ये मी थोडे थोडे लावणार आहे, जेणेकरून मग एक तुळस जरी खराब झाली तर दुसरी तुळस आपल्याला असते. तर आत्तापर्यंत असं कधी झालं नाही, कारण मी प्रत्येक कुंडीमध्ये एक रोप तरी लावून ठेवतेच. पण यावेळेस सगळी रोपं खराब झाली आणि एकही रोप माझ्याकडे नव्हतं. तर हे रोप मग मी कुठून तरी आणलं आणि मग ते लावलं. तर आता मला खूप छान वाटत होतं. कारण तुळशी असली की घराला घर पण येतं आणि त्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येते, जेणेकरून आपल्याला आणि घरात येणाऱ्या प्रत्येकाला छान वाटतं. तर तुळशी किंवा तुळशी वृंदावन आपल्या घरामध्ये असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याची रोज नियमित पूजासुद्धा आपल्याला करायलाच पाहिजे. पण काय होतं, बऱ्याच वेळा आपण गावी जातो किंवा अशा वेळेस तुळशीची पूजा आपल्याला करता येत नाही. पण जेव्हा जेव्हा आपण घरी असतो, तर तेव्हा तर आपण तुळशीची पूजा ही करायलाच पाहिजे. त्यामुळे आपल्याला खूप छान वाटतं आणि घरामध्ये सुद्धा शांत असं वातावरण निर्माण होतं. तर इथे आता तुळशी मी काढून घेतलेलीच होती, त्यामुळे मग त्याच्या खाली ज्या छोटे छोटे मी स्टँड ठेवलेले होते, तर ते सुद्धा काढून घेतले. म्हटलं आता या निमित्तानं सगळं स्टँड खालचं जे काही कचरा आहे तर ते काढून घेतलं जातं. तसं तर रोज मी इथून झाडून घेत असते. पण कुंडींच्या खाली जे काही स्टँड आहे तर त्याचा सगळा कचरा नाही निघत, म्हणून तो असा 3ऱ्या-4थ्या दिवशी कुंड्या बाजूला सरकून काढावाच लागतो किंवा मग फार फार तर 8-10 दिवसांनी मी काढते. कारण 3ऱ्या-4थ्या दिवशीसुद्धा बऱ्याच वेळा जमत नाही, शक्य होत नाही. तर छान अशी तुळशी जी आहे तर मग ती लावून घेतली आणि त्यानंतर स्टँड वगैरे परत ठेवून घेतलं, झाडून घेतलं, स्वच्छ पुसून घेतलं. स्टँड वगैरे ठेवून त्याच्यावरती जी फरशी आहे ती ठेवून घेतली आणि आजूबाजूला असे छोटे जेट प्लांट आणि बाजूचं जे छोटंसं कमळासारखं एक प्लांट आहे, तर तो मी तिथे ठेवत असते. ते सुद्धा ठेवून घेतले आणि जी रांगोळी मी काढून घेतलेली आहे घरीच, ती सुद्धा ठेवून घेतली आणि त्यासोबतच हे तुम्हाला इथे शिवलिंग दिसत असेल, तर त्याच्या आजूबाजूला सिमेंटचे छोटे छोटे गोळे मी बनवले होते. तर त्याचंसुद्धा काहीतरी नवीन असं वेगळं तयार करायचं होतं, पण ते राहून गेलं. तर हरकत नाही, आता उन्हाळ्यात नक्की करणार आहे. एक छोटंसं गार्डन मला तयार करायचं होतं, त्यासाठीच हा प्रयोग चालला होता. तर बघू आता. तर सगळ्या झाडांना मग मी पाणी घातलं, कारण आता उन्हाळा सुरू होतो आहे आणि सगळ्या झाडांना खूप पाण्याची गरज असते. सगळी झाडं बऱ्यापैकी वाळून जातात. अगदी आपण सकाळी जरी पाणी दिलं तरी संध्याकाळपर्यंत झाडाचं पाणी जे आहे ते बऱ्यापैकी कमी होतं. त्यामुळे मग रोज सकाळ संध्याकाळ पाणी द्यावंच लागतं. तर सगळ्या झाडांना मग पाणी वगैरे दिलं आणि त्यानंतर मग संध्याकाळची वेळ झालीच होती, दिवाबत्ती करायची होती. तर मग सगळे दिवे मी एकत्रित केले. आता सगळे म्हणजे मी बाहेर उंबरठ्यावरती एक दिवा लावते आणि एक तुळशीजवळ आणि एक देवाजवळचा दिवा असतो आणि गॅस ओट्यावरती सुद्धा एक दिवा लावते, तर तो दिवा मी तिथेच लावते. तर हे 3ही दिवे मी घेतले आणि त्यानंतर सगळ्या दिव्यामध्ये मी तेल टाकून ठेवते. आता दिव्यामध्ये फक्त मी तेल घालते आणि वाती वगैरे टाकून ठेवते. त्यानंतर दिवे जे आहे तर ते मी मुलीला लावायला सांगते, कारण तेवढीच तिला सवय लागते आणि शुभम करोतीसुद्धा म्हटलं जातं. तर ज्यावेळेस ती ट्युशनला वगैरे गेलेली असते किंवा खाली खेळत असेल, तर त्यावेळेस मग मी स्वतः दिवे लावते. पण शक्यतो मी रोज तिच्याकडूनच दिवे लावून घेते, कारण तेवढीच तिला सवय होते. तर सगळे दिवे जे आहे ते मी व्यवस्थित ठेवून घेते. त्याच्यामध्ये तेल वगैरे घालते, वाती वगैरे घालून ठेवते. तिला फक्त दिवा लावायचा आणि जिथे ठेवायचा आहे त्या जागेवर नेऊन ठेवायचा. एवढंच काम तिला असतं
तर त्यामुळे तिलासुद्धा ते सोपं पडतं आणि आवडतंसुद्धा. तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या मी आधीच करून ठेवते, जेणेकरून मग मुलांनासुद्धा आवड होते आणि त्यांना काही गोष्टी कराव्याशासुद्धा वाटतात. तर सगळ्या दिव्यामध्ये मी इथे वाती टाकून घेतल्या. आता वाती ज्या आहेत त्या मी एकदाच आईकडून आणते, कारण त्या मग वर्षभर मला पुरतात. आधी मी सुद्धा घरीच बनवायचे, पण मग आता घरी करणं मला शक्य होत नाही, त्यामुळे मग मी तिकडूनच आणते आणि त्या वर्षभर मला पुरतात. कारण वाती करायचं जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये अर्धा 1 तास आपला रोज जातोच. त्यामुळे मग मी अशा वाती घेऊन येते आणि मग माझा बराचसा वेळ याच्यामुळे वाचतो. तर सगळ्या वाती मग मी एका सगळ्या पणत्यांमध्ये लावून घेतल्या आणि त्यानंतर अगरबत्तीसुद्धा मी समोर काढून ठेवते. धूपसुद्धा मी समोरच ठेवते, जेणेकरून मग मुलांना व्यवस्थित लावता येतं आणि माचीस आणि दिवेसुद्धा व्यवस्थित समोर ठेवते, की जेणेकरून त्यांना व्यवस्थित एक एक दिवा जो आहे तो त्या स्टँडमध्ये ठेवता येईल. तर संध्याकाळ झाली होती आणि त्यानंतर मग मी देवीलासुद्धा हळदी-कुंकू लावून घेतलं. कारण काय होतं, गावाकडे कसं असतं, सगळ्यांच्या घरी आजूबाजूला जे शेजारी असतात तर ते येता-जाता बोलत असतात. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला शक्यतो एखादी बाई तरी आपल्या घरी नक्कीच येते. तर तिला आपण हळदी-कुंकू लावतो किंवा साखर तरी देतो किंवा चहा वगैरे तरी देतो. तर शहराने तसं होत नाही. बऱ्याच ठिकाणी कोणी कोणाला जास्त बोलत नाही. त्यामुळे कोणी कोणाच्या घरीसुद्धा जास्त जात नाही. तर मग म्हणून मी संध्याकाळच्या वेळेला काय करते, देवीलाच कुंकू लावते. घरात जे कुलदेवीचा फोटो आहे त्याला कुंकू लावते आणि मग स्वतःला लावते. त्यानंतर माझी बाकीची कामं जी आहे तर ती मी आवरत असते. तर सगळे दिव्याची तयारी जी आहे ती मी करून ठेवली होती. तोपर्यंत माझं एक पार्सल आलं होतं, तर ते मला ओपन करायचं होतं. आता पार्सल आलं आणि ते ओपन करायचं म्हटलं की मुलांना जास्त हौस असते ओपन करायची. कारण पॅकिंग केलेली कुठली वस्तू आहे आणि ती कशी असणार आहे याचं फार कौतुक मुलांना असतं. त्यामुळे माझ्यापेक्षा जास्त उत्सुकता मुलांना असते आणि त्यांना बघायचं असतं ती वस्तू काय आहे आणि त्याचा काय उपयोग होणार आहे. तर इथे मी पार्सल ओपन करत होते तोपर्यंत माझा मुलगा आला आणि मी काही ओपन करायचं म्हटलं की त्याला ते बघायचं असतं आणि तो स्वतःच्या हातानेच ओपन करतो. तर मी पार्सल ओपन करायच्या आधीच त्याने कट वगैरे करून सगळं पार्सल जे आहे ते काढलेलं होतं. तर फ्रीजसाठी कवर मी मागवलं होतं. बऱ्याच दिवसांपासून हे कवर मला मागवायचं होतं, कारण आधीचं जे कवर आहे ते भरपूर खराब झालेलं होतं. त्याच्या आतल्या बाजूला मी सुती कापड लावला होता, कारण आतला जो त्याचा भाग आहे तो एवढा खराब झालेला होता. एका वॉशमध्येच तो खूप खराब झाला होता. त्यामुळे मग मी त्याला एक पातळाचा कपडा होता, तर तो त्याला लावून घेतला होता. तर तोसुद्धा बरेच वर्ष मला गेला, 1, 2, 2.5 वर्ष. तर त्यामुळे तोसुद्धा असा खराब झाला आणि त्यानंतर मग म्हटलं चला आता यावेळेस आपण फ्रीजसाठी नवीन कवर घेऊया. तर हे कवर मी घेतलं. त्यानंतर मग संध्याकाळी चहाची वेळ झाली, तर चहा ठेवायला मी घेतला. तर इथे मुलांसाठी दूध मी एका पातेल्यामध्ये गरम करून घेते आणि त्यानंतर दुसऱ्या एका पितळीच्या पातेल्यामध्ये मला चहा ठेवत असते. कारण पितळीच्या पातेल्यामध्ये दूध गरम करायचं म्हटलं की फुटण्याची शक्यता असते आणि बऱ्याच वेळा मी अधूनमधून गुळाचा चहासुद्धा करते. तर त्यामुळे मग चहा फुटण्याची शक्यता असते. म्हणून मग चहा जो आहे तो मी पितळीच्याच भांड्यामध्ये ठेवते आणि दूध जे आहे ते स्टीलच्याच पातेल्यात ठेवते. कारण दूध पितळेच्या पातेल्यामध्ये गरम केलं की खराब होऊ शकतं. म्हणून मग ते वेगळंच ठेवते. तर अशी बऱ्यापैकी संध्याकाळपर्यंत माझी भांडी जी आहे तर ती गोळा होतात आणि अगदी घरामध्ये 4-5 जणं जरी असलो तरी देखील भांडी जी आहे तर ती भरपूर पडतात. तर भांडी जी आहे तर ती दिवसातून 2-3 वेळा टोपलंभर निघतात आणि तर मग भांडी जी आहे ती मी सगळी एकदाच पडू देत नाही. थोडे-थोडे भांडे जे आहे ते घासत राहते, म्हणजे जास्त ताण येत नाही. तर इथे 1-2 भांडी पडलेली होती ती मी घासून घेतली आणि ती गॅलरीमध्ये म्हणजे जी त्यांची बाल्कनी आहे तर तिथे मी ठेवते, म्हणजे त्याचं सगळं पाणी निघून जातं आणि संध्याकाळी उतरतं ऊन किचनच्याच साईडने असतं, त्यामुळे मग थोडंफार ऊन असतं तर भांडी जी आहे ती लगेच वाळतात. म्हणजे मग संध्याकाळी सगळी भांडी लावण्याचा सुद्धा ताण येत नाही. थोडी भांडी वाळली की ती लगेच मी लावून टाकते. तर आता इथे मुलांचं दूध झालेलं होतं. त्यानंतर माझा चहासुद्धा छानपैकी उकळत चालला होता. मुलांना मी दूध दिलं आणि त्यानंतर त्याला बिस्किट लागतं. तर बिस्किट मी असं एका छोट्या कॅनमध्ये ही बिस्किट वगैरे जे आहे तर ते ठेवते. तर ही कॅन जी आहे ती आधी मी तेलाला केलेली होती. तर आता तेल मी एका बॉटलमध्ये ठेवते. त्यामुळे मग ह्या कॅन ज्या आहेत त्या रिकाम्या होत्या. मग म्हटलं चला रिकाम्या ठेवण्यापेक्षा आपण असं याच्यामध्ये बिस्किट ठेवूया. तर बिस्किटसुद्धा
स्टिकच्या रॅपरमध्ये येतं, तर ते सुद्धा जास्त दिवस ठेवलेलं चांगलं नसतं. त्यामुळे मग असं स्टीलच्या भांड्यामध्ये मी हे सगळे बिस्किटं काढून घेते. तर आता इथे परत दुपारची जी भांडी होती ती घासून झालेली होती, तर ती बऱ्यापैकी वाळलेली होती. तर ती मी आतमध्ये घेतली आणि ती भांडीसुद्धा सगळी मग लावून घेतली. कारण काय होतं, एकदाच सगळी भांडी लावायची म्हटलं की मग खूप वेळ लागतो आणि धावपळसुद्धा होते. म्हणून मग जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा जी जी कामं दिसतात ती सगळी मी आवरून घेते. म्हणजे मग सगळी कामं एकदाच करायची गरज पडत नाही आणि आपल्यालासुद्धा स्वतःसाठी, मुलांसाठी वेळ देता येतो. निवांत वेळ आपल्याला मिळतो. आणि संध्याकाळी तर मला चहा घेण्यासाठी अर्धा तास तरी स्वतःसाठी हवाच. कारण सकाळी आपण धावपळीत चहा घेतो, मुलांची घाई असते, स्कूलमध्ये जायचं असतं, त्यांचं आवरायचं असतं, त्यांचा टिफिन तयार करायचा असतो. त्या घाई गडबडीमध्ये चहा जो आहे तर तो सुद्धा घाईमध्येच घेतला जातो. आरामात चहा घेताच येत नाही. त्यामुळे मग संध्याकाळी अशी सगळी कामं मी आवरून ठेवते आणि त्यानंतर मग आरामात चहा घेते. कारण भांडी पडलेली असली, काहीतरी काम करायचं असलं की तरीसुद्धा मला आधी काम करावंसं वाटतं आणि त्यानंतर मग मला चहा किंवा जे काही जेवण वगैरे आहे तर ते करायचं असतं. तर यामुळे मग मी सगळी कामं जी आहे ती अशी थोडी थोडी आवरते. म्हणजे मग एकदमच सगळी कामं करायची गरज पडत नाही. तर आता इथे मुलांचं दूध वगैरे घेऊन झालं होतं. मुलांनी दूध सांडून ठेवलं होतं, तर ते सगळं मी पुसून घेतलं. त्यानंतर मग सगळी भांडी आवरून घेतली आणि चहासुद्धा माझा छान असा झालेला होता. तर चहा गाळून घेतला आणि तोपर्यंत मग आता चहा थंड होईपर्यंत बसून राहण्यापेक्षा मग मी भांडी वगैरे घासून घेते. तर असे थोडे थोडे जे कामं आहे ती मी वेळेमध्ये करून घेते, जेणेकरून मग मला निवांत वेळ मिळतो. बऱ्याच वेळा व्हिडिओ एडिट करायचा असतो किंवा मग मुलांचा होमवर्क असतो, संध्याकाळचा स्वयंपाक असतो. तर ही सगळी कामं वेळेत व्हावी आणि सगळी कामं छान अशी शांततेत व्हावी असं मला वाटतं. त्यामुळे मग असं थोडे थोडे कामं जे आहे तर ते मी करून घेते, जेणेकरून मग मलासुद्धा स्वतःला थकल्यासारखं वाटत नाही किंवा माझी धावपळ होत नाही आणि मुलांचंसुद्धा व्यवस्थित आवरलं जातं. घरातली कामंसुद्धा व्यवस्थित आवरल्या जातात. तर गॅस ओटा स्वच्छ पुसून घेतला. आता ही 1-2 भांडी आहे म्हटल्यावर मी ठेवत नाही. 2 जरी भांडी असली तरी मी ती घासून घेते. म्हणजे मग जास्त भांडी एकदमच पडत नाही. तर गॅस ओटासुद्धा मग मी स्वच्छ करून घेते. त्यानंतर चहा छान असा माझा झालेला होता. तर भांडी घासेपर्यंत चहासुद्धा बराच वेळ गरम राहतो. तर छान असा मी गरमागरम चहा घेतला. त्यानंतर मग असं बाहेर गॅलरीमध्ये येऊन मी चहा घेते. कारण झाडांना छान असं पाणी दिलेलं असतं आणि दिवसभर जे उन्हामध्ये तापत असतात झाडं, तर त्यांना संध्याकाळच्या वेळेला पाणी दिल्यानंतर खूप छान असा मातीचा सुवास येतो. तर तो मला खूप आवडतो. ज्यावेळेस पाऊस येतो, पहिला पाऊस, तर पहिला पाऊस पडल्यानंतर जसा मातीचा सुगंध येतो तसाच सुगंध या मातीचासुद्धा येतो. त्यामुळे तो मला खूप आवडतो. तर या काळचा रोजचा चहा मी इथेच घेते. तर चहा वगैरे छानपैकी घेऊन झाला. त्यानंतर म्हटलं चला आता दिवे लावूया. कारण माझ्या मुलीला स्कूलमध्ये भरपूर असा होमवर्क होता, तर तो तिला करायचा होता. म्हणून म्हटलं चला आज दिवे आपणच लावूया. तर दिवे वगैरे सगळे लावून घेतले. छान असं तुळशी वृंदावन जे आहे ते पुसून घेतलेलं होतं आणि त्याच्यासमोरची जी रांगोळी आहे तीसुद्धा छान अशी धुवून घेतलेली होती. त्यामुळे तुळशी खूप छान आणि सुंदर दिसत होती आणि दिवा वगैरे लावल्यानंतर तर बघायलाच नको. तर सुंदर असं बाल्कनीचं जे सगळं वातावरण आहे तर ते खूप छान वाटत होतं. तर वाटलं तुम्हाला आजचा हा व्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. करून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील आणि हो, व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.